मनपाची बेफिक्री की मृत्यूचा सापळा. अंबड लिंक रोडवर पुन्हा तरुणाचा बळी. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे जीवितहानी. नगरसेवक निवृत्ती इंगोले यांचे आयुक्त दालनाबाहेर धरणे आंदोलन. नाशिक महानगरपालिकेच्या गलथान कारभाराचा आणखी एक बळी गेला आहे. प्रभाग क्रमांक 26 मधील सातपूर अंबड लिंक रोडवर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये आणि याच निष्काळजीपणामुळे काल एका निष्पाप तरुणाला आपला जीव गमवावा लागला. या घटनेमुळे संतापलेल्या नगरसेवक निवृत्ती इंगोले यांनी मनपावर थेट हल्लाबोल केला. वारंवार महासभेत प्रश्न उपस्थित करूनही मनपाचे अधिकारी आणि ठेकेदार झोपेतच असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. ठेकेदाराच्या चुकीमुळे रस्त्यावरील धोकादायक परिस्थिती निर्माण झाली, पण तरीही ना कोणती दुरुस्ती ना कोणती जबाबदारी. मनपाचा हा बेजबाबदारपणा नागरिकांच्या जीवावर उठल्याचा आरोप आता उघडपणे होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज संतप्त नगरसेवक निवृत्ती इंगोले यांनी थेट मनपा आयुक्त मनीषा खत्री यांच्या दालनाबाहेर धरणे आंदोलन छेडले. जोपर्यंत संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशाराही त्यांनी दिला. संबंधित ठेकेदारावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, निष्काळजी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अंबड लिंक रोडवरील धोकादायक काम तात्काळ दुरुस्त करावे. या आंदोलनात परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रस्ता नव्हे हा मृत्यूचा सापळा आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या. मनपाच्या निष्काळजीपणामुळे आणखी किती बळी जाणार, याला जबाबदार कोण? काल रात्री अपघात झाला आणि परत ही मागणी करतोय का दोन्ही एमआयडीसीला जोडणारा हा एकमेव रस्ता आहे. याला कमी कंपन्यांना जाणारे वाहन आहेत, माल पुरवठा करणारे वाहन आहेत, त्र्यंबकला चालू असते. 10:30 वाजता पूर्ण ट्रॅफिक होती. ट्रॅफिक जाम असल्यामुळे त्या खड्डे दिसले नाही. समोरच्या टेम्पोवाल्याने ब्रेक दाबला आहे, ट्रॅफिक हा थांबला आणि मागून येणाऱ्या दोन्ही गाड्यांच्या मध्ये हा चंबटला. म्हणजे एवढी वाईट स्पेस मध्ये तो रोडवरच पडला. हेल्मेट नव्हतं, परंतु काय की डायव्हर्शनचे बोर्ड्स, बॅरिकेड आणि रात्री विशेष नाही करायचेच आहे. खड्डा आहे म्हणजे अगोदर आपण तिथे युटिलिटी टाकली असेल काही, मग परत भरला खोदून ठेवलंय त्यांनी, खोदून ठेवलंय. खोदून मग तुम्ही आता जेव्हा कुठलाही बोर्ड लावलेले नाही. काय होतं, मी तिथे काही लावत नाही, त्याच्यामुळे लोकांना दिसत नाही ना. ट्रॅफिक खूप मोठ्या प्रमाणात वेळोवेळी मी सांगितलं त्याला. असं आज एका मुलाचा बळी गेलाय, त्याच्यानंतर 10 सातपूर अंबड लिंक रोड, सातपूर अंबड लिंक रोड स्पेसिफिक स्पॉट विराटनगर आणि अंबडजापूर लिंक रोडला विराटनगर फाट्याला मला जायचं आहे आज उद्या. सेफ्टीचा आज साठी निष्क्रिय आहे. जर आपल्या अधिकाऱ्यांचं जर त्याच्यावर वचक नसेल तर मला सांगा, या अधिकाऱ्यांवर पण का गुन्हा मला थोडं ना हे सांगा ना की काय काय कसं घडलं. घराकडे जाताना आपल्या ट्रॅफिक विस्कळीत झालेली. रात्रीचे वॉर्डन पाहिजे त्या आम्ही पण आता हे अवेअरनेससाठी जनजागृती करू. शेवटी आम्ही ड्रंक ड्रायव्हिंग नाही केली पाहिजे. ते पण एक खूप गरजेचं आहे. आता ह्या केसमध्ये आपल्याला ते कळून जाईल की कोणाची तशी ते पण एक विषय आहे की कोणी काय स्थितीत होतं. ठीक आहे, आपण कोणावर काय सांगत नाही, पण ते तर मेडिकल रिपोर्टमध्ये सगळ्यांचं रेग्युलर प्रोसेसचा पार्ट आहे. तर हे दोन गोष्टीवर तुम्ही करा आणि जे तुम्ही आम्हाला ऍक्शन घ्यायला सांगताय ते आम्ही घेऊ. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.